आता मस्त थंडी चालू आहे. थंडीमध्ये आपण पिण्यासाठी मस्त गरम गरम टोमॅटो सूप बनवणार आहोत. हे सूप हेल्दी, पौष्टिक, लहान मुलांसाठी पण खूप छान पौष्टिक सूप आहे. तुम्ही लहान मुलांनासुद्धा देऊ शकतो आपण कमी तिखट घालून. तर मी इथे एक छोटं बीट कट करून घेतलेलं आहे, 4 ते 5 लसणाच्या कड्या, एक छोटं गाजर कट करून घेतलेलं आहे आणि 1 इंच आल्याचे काप करून घेतलेले आहे, 4 लवंग घेतलेले आहे, 1 कलमीचा तुकडा घेतलेला आहे आणि 4 टोमॅटोचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे. इथे मी आता कुकरमध्ये थोडं बटर टाकून घेणार आहे. बटर, तूप किंवा तेल तुम्ही कशातही टोमॅटो सूप बनवू शकता. आणि तिथे मी थोडे 4 लवंग टाकून घेणार आहे आणि 1 कलमीचा तुकडा टाकून घेणार आहे आणि 4 ते 5 लसणाच्या कळ्या टाकून घेणार आहे आणि 1 इंच आल्याचे काप टाकून घेणार आहे आणि ते व्यवस्थित थोडं 1 मिनिटभर फ्राय करून घेणार आहे आणि त्यात बीट, गाजरचे काप आणि टोमॅटोचे काप टाकून घेणार आहे आणि 1 मिनिट त्याला परतवून घेणार आहे आणि त्यामध्ये मी 1 कांदा कट करून टाकणार आहे आणि बीटामुळे आपल्या टोमॅटो सूप खूप हेल्दी होणार आहे आणि रंग पण खूप छान येणार आहे आणि कांदा, लसूण, आलं यामुळे आपलं टोमॅटो सूप खूप टेस्टी होणार आहे. आणि यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकरला 2 ते 3 मस्त अशा शिट्ट्या काढून घेणार आहे. बघा, शिट्ट्या काढून झालेल्या आहे. आपल्या भाज्या म्हणजेच बीट, गाजर, टोमॅटो, कांदा व्यवस्थित शिजलेले आहे. मस्त स्मॅश करून घेणार आहे आपण याला. मी इथे मिक्सरच्या जारमध्ये टाकून याची बारीक प्युरी बनवून घेणार आहे आणि यातील खडे मसाले तुम्ही काढून घेऊ शकता. मी यातील कलमी वगैरे काढून घेतलेली आहे आणि हे टोमॅटो आपण मस्त बारीक करून घेणार आहे. बघा, मस्त असं मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलं आहे आणि बारीक करून घेतलेलं आहे. आता हे आपण एका चाळणीच्या साहाय्याने एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये गाळून घेणार आहे. बघा, छान असं चमच्याने चाळणीतून तुम्ही गाळून घेऊ शकता. बघा, इतकं छान हे मी मस्त गाळून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला याला उकळी आणून घ्यायची आहे आणि यात मीठ वगैरे काही इन्ग्रेडियंट्स टाकून आपल्याला थोडं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घ्यायची आहे. यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये काही तिखट मीठ वगैरे आपल्याला टाकून घ्यायचे आहे. बघा, किती छान झालेलं आहे. इथे मी 1 चमचा चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि मिरी पावडर टाकून घेत आहे आणि त्याचबरोबर थोडं चवीनुसार लाल तिखट टाकून घेत आहे. लहान मुलांना जर द्यायचं असेल तर तिखट तुम्ही स्किप केलं तरी चालेल, कारण मिरे टाकलेले आहे आपण मिरे पावडर. आणि 1 ते 2 टेबलस्पून साखर टाकून घेत आहे, कारण टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला इथे साखर टाकून घ्यायची आहे. आणि बघा, कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकू शकता. आणि इथे टोमॅटो सूप सोबत खाण्यासाठी आपण क्रूटॉन्स बनवून घेणार आहे. ब्रेडच्या कडा कट करून घेत आहे आणि व्यवस्थित ब्रेड कट करून घेत आहे. बघा, आणि या ब्रेडला आपण फ्राय करून घेणार आहे, तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे किंवा तुम्ही तव्यावर शेकून घेतले तरी चालतील. बघा, अशा प्रकारे मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचे आहे. मी हे पलटवून घेत आहे. हे अगदी 5 मिनिटाची रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खायला खूप छान लागते आणि हे टोमॅटो सूप पण लहान मुलांसाठी खूप हेल्दी आहे आणि असं कलरफुल काही मुलांना दिलं की मुलांना खायला खूप आवडते. बघा, आपलं सूपची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित झालेली आहे. यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं नाही आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकू शकता, पण ते ऑप्शनल आहे, टाकलंच पाहिजे असं नाही आहे.
बघा मस्त इथे आपलं टोमॅटो सूप बनवून तयार आहे आणि यामध्ये क्रुटॉन्स टाकून आपण खाण्यासाठी आपलं टोमॅटो सूप तयार आहे. मस्त असं सूप बनवून तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांना खायला द्या, प्यायला द्या आणि ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.